वाढीव घरपट्टी विरोधात सांगली शहर व महानगरपालिका क्षेत्र कडकडीत बंद. व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. सांगली शहर तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज सर्व क्षेत्रातील व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि जनसामान्य नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदाला विविध व्यापारी संघटना, व्यावसायिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात नसताना घरपट्टीत मोठी वाढ करण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदकामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींची सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला असून अनेक भागात दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याचा तसेच पाण्यात अळी व कीटक आढळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा परिस्थितीतही महानगरपालिकेकडून नागरिकांनी वाढीव घरपट्टीची वसुली केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलकांनी असा आरोप केला की नागरिकांना ड वर्गाच्या सुविधा देखील मिळत नाहीत, मात्र घरपट्टीची आकारणी अ वर्गाप्रमाणे केली जात आहे. त्यामुळे वाढीव कर आकारणी अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील मोठ्या प्रमाणातील नागरिक MIDC मध्ये मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. महागाई सातत्याने वाढत असताना सर्वसामान्यांचे उत्पन्न त्यानुसार वाढलेले नसल्यामुळे वाढीव घरपट्टीचा आर्थिक भार पेलणे कठीण झाल्याचेही आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनाला सांगली शहर व्यापारी असोसिएशन, सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशन तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड येथील विविध व्यापारी संघटना व व्यावसायिक संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. शहरातील अनेक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.